जादू करणाऱ्याला 1 मिनिटात ओळखा, अशा प्रकारे समजते. नमस्कार मित्रांनो, काळी जादू खरोखर असते का? काळी जादू करणाऱ्यांना कसं ओळखायचं? ज्याच्यावर काळी जादू केली जाते त्याला कोणकोणते त्रास भोगावे लागतात आणि या काळ्या जादूपासून स्वतःसह कुटुंबाचा बचाव कसा करायचा याच्याविषयी आता आपण जाणून घेऊ. यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, पहिला प्रश्न, काळी जादू अस्तित्वात आहे का किंवा ती करता येते का? तर याचं साधं, सरळ आणि स्पष्ट उत्तर आहे होय. काळी जादू करता येते आणि आजच्या आधुनिक काळात सुद्धा अनेक तांत्रिक, मांत्रिक आणि काळी विद्या जाणणारे लोक आहेत. अनेक निष्पाप जीवांवर, अनेक निष्पाप लोकांवर ही काळी जादू केली जाते. आता अनेकांना ही अंधश्रद्धा वाटू शकते, परंतु जे लोक या काळ्या जादूने शापित आहेत किंवा जे लोक काळ्या जादूचा त्रास सहन करत आहेत, तुम्ही त्यांच्याकडे थोडीशी विचारपूस करा. त्यांच्या जीवनामध्ये नक्की काय घडले आहे ते थोडंसं जाणून घ्या. कारण कोणी कधी काळी अत्यंत श्रीमंत असणारी फॅमिली अचानक रस्त्यावर आलेली आहे. एकेकाळी खूप आनंदी असणारी कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत. एखादा असा आजार पण त्यांच्या पाठीशी लावलेला आहे की त्या आजाराचं निदान होत नाही. मेडिकल रिपोर्ट नॉर्मल येतात, परंतु आजारपणात त्रास होऊन अनेक लोक वेडे झालेले आहेत, मानसिक रोगी बनलेले आहेत. त्यांचं वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक आयुष्य पूर्णपणे त्रासाने भरलेलं आहे. तुम्हाला वाटेल की मग अशी जी मोठी लोक असतात त्यांच्यावर ही काळी जादू कसे काय चालत नाही? तर आदी शंकराचार्य, आपल्या हिंदू धर्मातील सर्वात उच्च पदावरील धार्मिक व्यक्ती, त्यांना सुद्धा या काळ्या जादूचा सामना करावा लागला होता. त्यांच्यावर सुद्धा काळी जादू झाली होती. भारताच्या माजी पंतप्रधान, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्यावरही काळ्या जादूचा प्रयोग करण्यात आला होता. हे काही खोटं नाही. इंदिरा गांधींनी स्वतः त्यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केलेला आहे. बरं, हे फक्त भारतातच होतं असं अजिबात नाही. परदेशात सुद्धा अगदी प्रगत राष्ट्रे आहेत, जसे की इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, इटली, जर्मनी, जपान यासारख्या प्रगत देशात सुद्धा ही काळी जादू चालते. त्यांच्या अनेक नागरिकांनी त्यांचे अनुभव लिहून ठेवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर पहिली गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की काळी जादू ही अस्तित्वात आहे. ती करणारी तांत्रिक, मांत्रिक आजही आहेत किंवा अगदी तुमच्या शेजारी पाजारी सुद्धा असे लोक असू शकतात की ज्यांना ही विद्या ठाऊक आहे, ते तिचा वापर करत आहेत. तर आता कोणकोणत्या माध्यमातून करता येते ही काळी जादू? तर काळी जादू करण्यासाठी पहिलं सर्वात चांगलं माध्यम म्हणजे तुमचे केस. आपण केस विंचरल्यानंतर ते कुठेही बाहेर कचऱ्यात टाकून देतो आणि तांत्रिक लोक जर तुमच्यावर त्यांना काळ्या जादूचा प्रयोग करायचा आहे तर ते सर्वात प्रथम तुमचे हे केस हस्तगत करण्याचा प्रयत्न करतील. केस आणि हाडे, आपल्या मानवी शरीरामध्ये हे 2 भाग असे आहेत की जे सर्वात शेवटी नष्ट होतात. ते खूप दीर्घ कालावधीपर्यंत, खूप वर्षापर्यंत टिकून राहतात आणि जी वस्तू खूप वर्षापर्यंत टिकून राहते तिच्यावरती ब्लॅक मॅजिक किंवा काळी जादू, तांत्रिक क्रिया हे सहज करता येतात. तुम्ही पाहिलं असेल, अनेक तांत्रिक लोक हे मानवाची कवटी घेऊन फिरत असतात किंवा त्या कवटीवर ते अनेक प्रकारचे प्रयोग करत तांत्रिक क्रिया करतात. त्याचं कारण तेच आहे की जी वस्तू दीर्घकाळ टिकते तिच्यावर तांत्रिक प्रयोग लवकर यशस्वी होतात. मग तुमचे जर केस आहेत ते केस विंचरल्यानंतर शक्यतो महिलांच्या बाबतीत केसांचा पुंजका आहे तो इकडे तिकडे फेकून देऊ नका. तंत्रशास्त्राचा गैरवापर होऊ नये यासाठी या शास्त्रात सांगून ठेवले आहे की ज्या ज्या वस्तू नष्ट होत असतात त्या त्या वस्तूवर तंत्र बहुधा काम करताना दिसत नाही. मात्र जे केस आहेत हे केस अशा ठिकाणी ठेवून द्या की जिथे कोणाच्याही हाती ते लागणार नाहीत. आता गावाकडे काय होतं की केसांवर भांडी विकायला येतात, तर या प्रलोभनांना बळी पडू नका. समोरच्या व्यक्तीने तुमच्या केसांचा गैरवापर केला तर त्याची खूप मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागू शकते. तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. आपल्या हिंदू परंपरेत सांगितलं आहे की रात्रीच्या वेळी नख कापू नयेत. तर असं का बरं? तर रात्रीच्या वेळी प्रेतात्मा या नखांकडे आकर्षित होऊ शकतात. नखे कापल्यानंतर तुम्ही ती रस्त्यावरती किंवा बाहेर टाकून देऊ नका. ही कापलेली नखे तुम्ही तुमच्या घराच्या टॉयलेटमध्ये फ्लश करून टाका. ते कोणाच्याही हाती लागून देऊ नका. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय की तुम्ही दुसऱ्याचे कपडे वापरता का?
तुम्ही दुसऱ्याच्या चपला वापरता का? बूट वापरता का? तर जर तुम्ही हे वापरत असाल तर आजच ही गोष्ट बंद करा. कारण असं केल्याने दुसऱ्याची एनर्जी ही आपल्या शरीरात प्रवेश करते. शक्यतो जे काही नकारात्मक गुण असतात, समोरच्याच्या काही कमतरता असतात, समोरच्याची वाईट वेळ असते, ते सगळं आपल्यावर उलटतं. त्यामुळे दुसऱ्याच्या वस्तू वापरत जाऊ नका आणि आपल्या वस्तूसुद्धा दुसऱ्याला देऊ नका. तंत्रशास्त्रात फार फार विशेष प्रकारचा खेळ चालू आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या वस्तू दुसऱ्याला देता तेव्हा तुमची चांगली वेळ निघून जाते. तुम्ही तुमची चांगली वेळ, तुमचे भाग्य त्याला देता आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वस्तू स्वतः वापरू लागता तेव्हा त्याची वाईट वेळ तुमच्याकडे येते. खूप विचित्र पण बुद्धीला न पटणारा हा खेळ आहे. कपडे दान करताना 100 वेळा विचार करा. जर तुम्हाला शंका आहे की समोरची व्यक्ती तुमच्या कपड्यांचा दुरुपयोग करू शकते, कारण कपड्यांच्या माध्यमातून सुद्धा, चपलांच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारची तंत्र करता येतात, तेव्हा विचारपूर्वक दानधर्म करा. कपडे वाहत्या पाण्यात प्रवाहित करणं हे सगळ्यात चांगलं असतं. अनोळखी व्यक्तीकडून काहीही खाऊ नका. जर एखादी व्यक्ती तुम्हाला उगीचच काहीतरी खायला देत असेल तर ते घेऊ नका, किंवा तुमच्या ओळखीची व्यक्ती कोणतंही कारण नसताना तुम्हाला एखादी वस्तू खाऊ घालायला पाहते किंवा तुम्हाला एखादी अशी वस्तू देते जी तुम्ही मागितलीच नव्हती, तर ती घेऊ नका. याने सुद्धा तांत्रिक क्रिया होतात. विशेष करून अमावस्या पौर्णिमेला, नवरात्रीच्या दिवसात अनोळखी व्यक्तीकडून किंवा अनोळखी व्यक्तीकडून नको असलेल्या वस्तू घेऊ नका किंवा खाऊ नका. धन्यवाद मित्रांनो.